जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम राजा राम कृपालु राम झाला विष्णुदास काया वाचा मये झाला विष्णुदास काया वाचा मये झाला विष्णुदास काम क्रोध ध्यास बाधिनी काया वाचा मये झाला विष्णुदास काया वाचा मये झाला विष्णुदास काम क्रोध ध्यास बाधिते ना काम क्रोध ध्यास बाधिते काम क्रोध ध्यास बाधिते विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे भोगिता होय तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊने गोपाळ राय येऊने गोपाळ राय विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विठोबार कुमार 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 विठोबार कुमार
विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, ठाला विठ्ठला 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 श्रीराम शरणं समस्त जगदां रामं विना का गति, रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः, रामात्रस्यति काल भीम भुजगौ रामस्य सर्वं भजे, रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः, आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगदां वेदात्ममूर्तिं विभुं, पश्चात् शोनिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो, हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे, वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मां, महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंग प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, दुसरे चरण दुसरे चरण संताचे यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी चरण संताचे दुसरे चरण संताचे यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, बाबा कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकया, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा असून महाराज अभंगामध्ये दास्यत्व भावाची फलश्रुती सांगतात. दास्यत्व भावाची फलश्रुती सांगतात. साधकाने दास म्हणून राहणं, तुम्ही संसारात कोणाचं दास म्हणून राहा, तुम्हाला फलश्रुतीच मिळणार आहे, फायदाच होणार आहे. किंवा भगवंताचं दास म्हणून राहा, तुम्हाला फायदाच होणार. आता संसारातलं दास होणं हे आपल्याला परमात्म्याच्या परमपदाजवळ पोहोचवणारं नसणार आहे, पण आपल्याला आर्थिक फायदा दिल्याशिवाय ते राहणार नाही. तुम्हाला संसारातलं दास्यत्व थोडंसं समजावून सांगतो. संसारातलं दास्यत्व हे आपल्याला नेहमी त्रास देणारच असतं. परमार्थातलं भगवंताचं दास्यत्व आपल्याला समाधान देणारं असतं. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य
विठोबाचे झालो धन्यामी जन्म आलो धन्यामी जन्म आलो झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो. भगवंताचं दास्यत्व स्वीकारणं हे आपलं भाग्यच असतं. आपला विषय चालू होता संसारातलं दास्यत्व आपल्याला काय फायदा देऊ. अतिशय वडिलांच्या जवळ राहिलो आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम केलं तर दुसऱ्या भावापेक्षा आपल्याला जास्त हिस्सा मिळतो. ठला विठ्ठला अति सासरवाडीशी जमवून घेतलं की तिकडचंही थोडस भेटतं. अति मोठे जे भाऊ दादा असतात त्यांच्याजवळ अति दास्यत्व स्वीकारलं तरी आपल्याला काहीतरी फायदा होतो. साहेबाच्या अति जवळ गेलो आणि अति सगळं काम करत राहिलो तरी आपल्याला फायदा होतो. माझा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दास्यत्व हे आपल्याला फलश्रुतीच देत असतं. फक्त संसारातलं दास्यत्व आपल्याला परमात्म्याच्या परमपदाजवळ पोहोचवणारं नसतं. भगवंताचं दास्यत्व आपल्याला परमपदाजवळ पोहोचवून देणारं असतं. ठला संसाराचं दास्यत्व आपल्याला समाधान कुठल्याच प्रकारे देत नाही, पण भगवंताचं दास्यत्व आपल्याला समाधान देतं, शांती प्रदान करतं आणि परमपदाजवळ पोहोचवून देतं. भगवंताचं दास्यत्व केलं तर मनुष्य स्थिरबुद्धीला प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या सांगण्याप्रमाणे स्थितप्रज्ञतेची लक्षणं त्याच्यामध्ये आढळायला लागतात. मग तो साधक अति आनंदित झाला तरी उत्साहित होत नाही किंवा पेढे वाटत फिरत नाही आणि अति दुःख झालं तरी गडबडा पडून लोळत नाही. त्याची मती कशी होते? स्थितप्रज्ञता प्राप्त होते त्याला. आणि असा साधक भगवंताचं दास्यत्व स्वीकारत गेल्यावर पुढे 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 मार्गक्रमण करत जातो आणि त्याला अंती समाधान प्राप्त होऊन भगवंताच्या परमपदाला प्राप्त होतो. भगवंताच्या परमपदाला प्राप्त स्थितप्रज्ञता. बघा, या सगळ्या विलक्षण काळामध्ये जे मनाला सांभाळून ठेवणारं असतं, जे मनाला धीर देणारं असतं, जो खूप आधार मोठा वाचणारा असतो, त्यालाच तुम्ही भेटू शकत नव्हतं. मग अशा काळात काय करायचं होतं साधकांनी? ठाईच वैसोनी करा एक चित्त, विश्लेषण करतो. भगवंताने या गेल्या 8 ते 9 महिन्यात आपलं प्रमोशन केलं होतं. तुम्ही म्हणाल कसं? पहिले साधक जो असतो भगवंताचा, तो साधक, त्याला ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की तू ही गोष्ट कर आणि मग त्याच्यानंतर घरी. तर पहिली कुठली गोष्ट? साधका भगवंताच्या मार्गाला लागलेला साधक हा साध्य प्राप्ती करता म्हणजे भगवंताच्या प्राप्ती करता त्या मार्गावर क्रमित झाला की ज्ञानेश्वर महाराज त्या साधकाला पहिला उपदेश करतात. काय? तीर्थव्रत भाव धरी, तीर्थव्रत भाव धरी करुणा
चालणारा नुकताच साधनेला लागलेला जो साधक असतो त्याला ज्ञानेश्वर महाराज हा उपदेश करतात की तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. हे साधका, तू प्रत्येक तीर्थाला जा, प्रत्येक तीर्थाला जा, त्या तीर्थावर भगवंताचा वास आहे असा भाव धर, करुणा आण तुझ्या मनात, मग तुझ्या मनामध्ये शांती निर्माण होईल, मग भगवंत तुझ्या चित्तात प्रवेश करतील. आणि मग अशा मार्गावर क्रमण करत असताना, सतत चालत असताना, मग ज्ञानेश्वर महाराज जेव्हा त्या साधकाला विशेषत्व प्राप्त होतं तेव्हा त्या साधकाला दुसरा उपदेश करतात. काय? ठाईच बैसोने कराय कचित, ठाईच बैसोने कराय कचित, आवड्या नंद आळवावा, नंद आळवावा, आवड्या नंद आळवावा. तेव्हा साधकाला ज्ञानेश्वर महाराज दुसरा उपदेश करतात की तू आता तीर्थव्रत भाव, तीर्थ सगळे फिरून आला, सगळे मंदिर पाहून आला, आता तू कुठे जाऊ नको, आता तुझ्या घरातच ठाईचं बैसोनी, जिथं आहे तिथं बैस आणि एकचित्त करून परमेश्वराला आळव. म्हणून भगवंताने सगळ्या साधकांना विशेषत्व दिलं होतं की तुम्ही पहिल्या फेरीतून पास झाले, आता दुसऱ्या फेरीत काय करायचंय? 8 महिने ठाईचं बैसोनी करा एक चित्त, अनंताला फक्त आळवायचं. मग तो अनंत आपल्या मंदिरातून उठून तुमच्या घरी येणार होता. ज्याने आळवलं असेल तो आला असेल, त्याच्या घरी भगवंत आले. मला एक साधक, आता ह्या 8 महिन्याच्या कालखंडात काय झालं माहिती का, खूप लोक उद्विग्न झाले, काहींना अतिशय उद्वेग आला. एक साधक मला भेटला, म्हणे महाराज काय केलं म्हणे देवाने. म्हटलं काय केलं? म्हणे कोरोना आणला, इतके लोक मेले भारतात. अरे म्हटलं देवाने तुला जिवंत ठेवलं, कमी केलं का? तू बोलतोय म्हणजे जिवंत आहे अजून, हे भगवंताची कृपाच आहे ना. भगवंताची आपण आज श्वास घेऊ शकतो आहोत, ही कोणाची सत्ता आहे? भगवंताची सत्ता. त्याचा जर विचार झाला असता की याचा श्वास बंद करायचा, तुम्ही प्लाझ्मा थेरपी करा का किती रेमडेसिवियर घाला, काही उपयोग नाही. त्याला उचलायचं असलं की तो 5 मिनिटात उचल. काहींना भोग भोगून त्याने परत घरी आणलं, दुरुस्त, चल तुझे पाप संपले, आता परत पुण्याला लाग. आपण अशा संकटाच्या काळी परमात्म्याला जर आळवलं आणि आपल्यावरचं संकट निघून गेलं की आपलं पापाचं क्षालन होतं आणि पुन्हा आपण भगवंताच्या मार्गाला क्रमण करायला लागलो की आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून आपला विषय असा चालू होता, संसाराचं दास्यत्व आणि परमार्थाचं दास्यत्व म्हणजे प्रभूचं दास्यत्व. श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीमध्ये दास्यत्व, नवविधा भक्ती सांगितली आहे, त्याच्यामध्ये दास्यत्व भक्ती श्रेष्ठ सांगितली, दास्यत्व भक्ती श्रेष्ठ सांगितली. म्हणून तुकाराम महाराज प्रस्तुत घेतलेल्या अभंगामध्ये दास्यत्व, परमात्म्याचं दास्यत्व जर साधकाने केलं तर साधकाला काय काय परिणाम देतो भगवान. काम क्रोध तया बाधितना, या साधकाला काम आणि क्रोध यांचं बंधन लागत नाही, यांचं बंधन लागत नाही. मग काही काही साधक असे असतात की ते साधक भगवंताकडे जातही असतात, खूप भगवंताचा कार्यक्रम पूजा अर्चा जप करत असतात, पण बऱ्याच जणांचा असं असतं की देवाजवळ बसलं की मन फिरायला सुरुवात होते, देवाजवळून उठलं की मन परत ठिकाणावर येतं. आपण डोळे लावून माळा फिरवली, कालचे 100 रुपये आपले कोणाचे राहिले,
बरोबर तेव्हाच देवपूजेच्या वेळेसच आठवण येते त्याची. अरे त्याने तर आपल्याला 100ची फाटकी नोट दिली, मग त्या पूजेत संताप सुरू होतो. मग त्या पूजेत संताप सुरू होतो. मग अशा वेळेस काय करायचं तर संतांचे चरित्र वाचायचे. संतांचे चरित्र वाचायचे. संतांचे चरित्र वाचले की आपले कामक्रोध हळूहळू कमी व्हायला लागतात. त्यांच्या चरित्रासारखं वागायला सुरुवात करायची. म्हणून निळोबाराय प्रमाण देतात, संतांची या वाटे वाट चालू आता. 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 मग त्या साधकाला त्या संतांच्या वाटेवर चालायला सुरुवात केली की त्या साधकाला काम आणि क्रोध हात लावू शकत नाही. मग काय साधना करायची आहे? जर कामक्रोध घालायचे असतील तर भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर आपल्याला परत संतांचं दास्यत्व स्वीकारायचं. भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर परत संतान दास दासोहम. भगवंताचे जे दास आहेत त्यांचा मी दास आहे. भगवंताचे जे दास आहे त्यांचा मी दास आहे. दास दासोहम. म्हणून संतांचं दास्यत्व स्वीकारायचं आहे. मग संत आपल्याला हळूचकन त्यांच्या चरित्रातून त्यांच्यासारखं त्यांच्या चरित्र वाचण्यातून आपले कामक्रोध क्षमन दमन करायचे आणि मग संत आपल्याला भगवंताच्या पायावर घालतात. मग हा सगळा विषय भगवंत पाहत नाही का? तर पाहतात. म्हणून साधकाला पहिले संतांच्या पायावर जायचं. संतांचे सच्चरित्र वाचायचे. संतांची या मार्गे संतांची या मार्गे वाट चालू आता. संतांची या मार्गे वाट चालू आता. संतांची या मार्गे वाट चालू आता. म्हणून संतांच्या मार्गातून वाट चालायची. संत ज्या मार्गातून गेले, संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. काय करावी साधने काय नो हे एकतेने. शेष घेईन उच्चिष्ट धाय धणीवरी पोट. म्हणून संतांच्या मार्गावर चालले की परमात्मा आपल्याला दास लगेच स्वीकार करतो. म्हणजे त्या दास्यत्वातला शॉर्टकट सांगितला मी की फटकन कसं भगवंताच्या आपण आवडीचे व्हावे याकरता काय करावं तर संतांचे सच्चरित्र वाचावे. संतांचे सच्चरित्र वाचावे. ते चरित्र वाचले, त्यांचं गुणान वर्णन श्रवण केलं की भगवंत आपल्यातले दोष लगेच काढून घेतो. भगवंत आपल्यातले दोष लगेच काढून घेतो आणि आपल्याला काय प्रदान करतो? समाधान. समाधान या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत. समाधान म्हणजे समधन, सत्वगुण, मर्यादा, धर्म आणि निष्ठा. हे 4 ज्याच्या जवळ असतील त्याला समाधान प्राप्त होतं. काय? सत्वगुण, मर्यादा, धर्म आणि निष्ठा. हे 4 गुण ज्याच्या जवळ नाहीत त्याला समाधान संसारातही प्राप्त होत नाही आणि परमार्थात नाहीच नाही. म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना. कायिक, वाचिक आणि मानसिक. भगवंताची सेवा ही 3 प्रकारे करायची असते. भगवंताची सेवा ही 3 प्रकारे करायची असते. परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल घडतात. आता एखादा 90 वर्षाचा माणूस असेल
त्याला भगवंताची सेवा तो कायिक शरीराने काय सेवा करू शकेल? एखाद वेळेस वाचिक करू शकेल किंवा मानसिक करू शकेल. आणखीन एक विषय असा आहे की परमार्थामध्येच भगवंताचीच सेवा काया वाचा आणि मनाने करता येते. संसारामध्ये काया आणि वाचा याच दोन गोष्टींनी सेवा करता येते. मनाने सेवा संसारात ग्राह्य धरली जात नाही. वडिलांची आणि आईची सेवा करायची असेल तर ती कायेनेच करावी लागते. भाऊ दादांची सेवा करायची असेल तर ती वाचेने करावी लागते. आमचे भाऊ म्हणजे चार चौघात काय बोलायचं? आमचे भाऊ म्हणजे काय? ही झाली त्यांची सेवा. संसारातला विषय सांगतो. पण संसारामध्ये मनाने सेवा घडत नाही कधी. समजा घराच्या बाहेर खुर्ची टाकली, आई वडिलांची सेवा करायची फक्त मनाने, मी आई वडिलांची सेवा करू, मी आई वडिला असं नाही, ती करावी लागते. पण भगवंताची सेवा कायेने होते, वाचेने होते आणि मनानेही होते. ठला विठ्ठला 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 विठ्ठला. कायेने पण होते, वाचेने पण होते आणि मनाने पण. तुझी सेवा करीना मनोभावे, तुझी सेवा करीना मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी रंगले. तुझी सेवा करीना मनोभावे, तुझी सेवा करीना मनोभावे, तुझी सेवा करीना मनोभावे. आता काया वाचा आणि मन या तिघही गोष्टी एकमेकात अडकलेल्या आहेत. तुम्हाला जर मनाने सेवा करायची असेल तर त्याच्या पहिले वाचिक सेवा घडलेली गेली पाहिजे. वाचिक सेवा करायची असेल तर त्याच्या पहिले कायेने सेवा घडली गेलेली पाहिजे. 90व्या वर्षी तुम्ही म्हणाल की आता मी परमात्म्याची काही तरुणपणापासून सेवा करत नाही, काही वाचिक. मी 90व्या वर्षी मनाने एकदा भगवंताचं मरताना नाव घेऊन घेईल म्हणजे मला परमात्म्याचं परमपद प्राप्त होईल. पण तेव्हा मनाने तसं घडत नाही. अनेक संसारामध्ये, अनेक आपल्याला पुराणांमध्ये जरी दाखले असले की अजामिळाने शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव घेतलं आणि परमपदाला प्राप्त झाला, पण तो अजामिळ होता, आपण नव्हतो. आपल्याला कायेने पण सेवा करावी लागेल. काया शुद्ध झाली की आपली वाचा शुद्ध होईल, वाचा शुद्ध झाली की आपलं मन शुद्ध होईल. मनाने सेवा करायची असेल तर पहिले काया शुद्ध करावी लागेल. वाचेने सेवा करायची असेल तर पहिले काया शुद्ध करावी लागेल. आणि काया शुद्ध करायची असेल तर कायेनच सेवा करावी लागेल. आता कायेनं सेवा म्हणजे कशी? तर आपल्याला भगवंताजवळ जाऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या शक्तीनुसार, आपल्या आवडीनुसार परमात्म्याची सेवा करावी लागते. शबरीने परमात्म्याची येण्याकरता सतत अंगण झाडलं. भगवंत ह्या मार्गाने येणार आहे म्हणून अंगण झाडलं. काय केलं तिने? सेवा. परमात्म्याचं प्राप्ती झाली. सेवा करता करता ती मनाने काय तोंडाने काय म्हणायची? रामकृष्ण हरी, सीताराम, ते तुम्हाला जो काही मंत्र आठवेल तो. म्हणजे कायेने सेवा झाली, वाचेने सेवा झाली आणि मनात कोण बसलं? परमात्मा. म्हणून खूप वर्षांनी कोणाचं दर्शन झालं तर परमात्म्याचं. खूप वर्षांनी कोणाचं दर्शन झालं तर परमात्म्याचं दर्शन झालं. अगदी आपण म्हणू शेवटच्या काळी मी मनाने भगवंताचं नाम घेऊन घेईल तर ते मन त्या वेळेस ताळ्यावर राहत नाही. ते भगवंताचं नाव घेत नाही. शेवटच्या क्षणी घेत ते मग जेव्हा जायची वेळ येते तेव्हा ताई आली का? तिकडे 5 ठेवले, इकडे 25 आहे, ते 25 मागून घे, 5 30 झाले, 30 मध्ये 5-5 जण वाटून घ्या, असाच विचार होतो.
म्हणून साधकाने पहिले कायेने, मग वाचेने आणि मग मनाने या 3 पद्धतीने परमात्म्याची सेवा केली, तेव्हा तो साधक भगवंताचा हरिभक्त होऊ शकतो. नुसतं ह भ प लावून हरिभक्त होत आणि आपल्या मनात जर समजा काही भगवंताच्या कायिक आणि वाचिक भगवंताची सेवा करताना मन असं कुठे वेगळं जात असेल तर त्या आपल्या सद्गुरूंना, सद्गुरू नसतील तर आपल्या परमात्म्याच्या समोर जाऊन, देवा मी तुझी सेवा करतो, सेवा करत असताना माझं मन इकडे तिकडे फिरतं, ते ठिकाणावर ठेव अशी प्रार्थना करायची आहे. आणि अशी कायिक सेवा झाली, अशी वाचिक सेवा झाली की तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मन आपलं आपोआप प्रसन्न होतं. मन करा रे तेव्हा प्रसन्न होतं. आणि मग मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मन माऊली सगळ्यांची. मग तेव्हा पंढरपूरला आहे का जळगावात आहे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. मग तेव्हा ठाईचं बैसोनी एक चित्त केलं की परमात्मा पंढरपूरहून जळगावला येणार. त्याच्या पंढरपूरला जाण्याची गरज नाही, पण मग त्याच्याकरता आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. मन प्रसन्न झालं पाहिजे. मन प्रसन्न झालं की परमात्मा आपल्याला, आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला येतो. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. होय त्याचे सकळ भोगीता होय त्याचे, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. कायेने, वाचेने आणि मनाने जो साधक हरिभक्त झाला आहे त्या साधकाचा कामक्रोधांवर विजय प्राप्त झालेला आहे. त्या साधकाच्या चित्तामध्ये भगवंत कधीही कामक्रोध येऊ देत नाही. असा तो साधक म्हणजे आपण, आणि आपला मालक म्हणजे परमात्मा. जसा विश्वासू नोकर असतो, तो मालकाचं काय करतो, मन जिंकून घेतो. आणि मालकाच्या विश्वासाला प्राप्त झालेला नोकर, सेवक जशी मालकावर आपली सत्ता गाजवतो, जशी मालकावर आपली सत्ता गाजवतो, एवढंच नव्हे तर मालकाच्या आर्थिक प्राप्तीचा सुद्धा भागीदार असतो. मालकाचं सगळं ऐश्वर्य सुद्धा त्याचंच असतं.
विश्वासास प्राप्त झालेला नोकर मालकाला केव्हा सांग, महाराज मालक उद्या आपण येणार नाही, जरा ठीक आहे, दुसऱ्याची सोय लावून जा तुझा, मला जरा गावाला जायचं, तुमची गाडी घेऊन जाऊ का, मग जा ना. विश्वासात प्राप्त झालेला नोकर मालकावर सत्ता गाजवतो, मालकाचं ऐश्वर्य पण भोगतो. मालक दिवाळी जरा काही 10,000 रुपये जास्त यायला पैसे द्या, घेऊन जा. मालकाचं ऐश्वर्य भोगणारा होतो. त्याप्रमाणे आपल्यासारखा म्हणजे कामक्रोधांवर जे संत आपल्या समोर पुराणात येऊन गेले, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, चोखा महाराज, नामदेव महाराज, जे अनेक संत होऊन गेले, यांनी कामक्रोधांवर विजय मिळवला. म्हणजे त्यांनी मालकावर विजय मिळवला. मग मालक नोकर सांगायचा तसं मालक वागायचं. नामदेव महाराजांनी दूध ठेवलं, तुला प्यावंच लागेल. दूध पियो मेरे मदन गोपाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. मग या संतांनी काय केलं, मालकावर सत्ता गाजवली. कीर्तन चालू असताना लोक म्हणाले की बाबा मंदिरात जाण्याच्या ठिकाणी तुमची कीर्तनाची गर्दी बसली आहे, तुम्ही मागच्या साईडला कीर्तन करा. म्हणून महाराज मागे गेले तर देवाने पूर्ण मंदिर फिरवून टाकले. फिरविले देऊळ जगामध्ये, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जगात ख्याती करून टाकली. काय केलं हो, मालकावर सत्ता गाजवली. अनेक उदाहरणं आहेत, त्याला प्रमाण पण आहे. ज्याला भगवंताने आपलं केलं तो या कळी काळावर पाय ठेवून भगवंताच्या परम अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. निंद्यते ज्याने वंद केले, निंद्यते ज्याने वंद केले, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद केले. मग भगवंताने ते निंदे जरी असेल तरी वंद करून टाकलाय. म्हणून त्या सेवक, तो जो सेवक आहे मालकाची मन जिंकणारा, विश्वासास प्राप्त होणारा, तो मालकावर सत्ता भोगतो. म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, चित्ता म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ,
विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता साधकाने जर आपल्या चित्तामधून आपलं चित्त विषयरहित केलं, आपलं चित्त विषयरहित केलं तर तेथे नक्कीच गोपाळ राहतो. विषयरहित म्हणजे काय? आपलं चित्त कामक्रोधारहित केलं, चित्तात कधीच कामक्रोध येऊ दिला नाही तर भगवंत आपल्या चित्तात सदा न कदा श्रीमद भागवताच्या उक्तीप्रमाणे सदा सेव्या श्रीमद भागवती कदा तस्य स्मरण मात्रेण हर्षितम समाश्रयेत. भगवंत आपल्या चित्तामध्ये येऊन राहतो. आपल्याला काय करायचं आहे तर कामक्रोधांचा त्याग करायचा आहे. उत्तर अंगाला सुरुवात करतो. कथा अगदी वेळेच्या बंधनामुळे अगदी 10 मिनिटात संपवतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचा गजर करू. छान ताड बसा, जोरात टाळ्या वाजवा. खूप दिवसानंतर मंदिरात आले. मंदिरामध्ये
नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्या मंदिराच्या खांब्याला टेकून एक म्हातारी ब्राह्मण स्त्री, डोळ्यातून घळघळ अश्रू येत आहेत. नामदेव महाराज आपल्या नामाचा प्रचार करायचा, भगवंताच्या नामाचा प्रचार करायचा म्हणून विदर्भामध्ये कीर्तन करत होते. आणि ती नामदेव महाराजांची वाणी ऐकून, पंढरीचं महात्म्य ऐकून त्या आजीबाईला ऊर भरून आलं. काय करायची आजीबाई? त्या मंदिरा शेजारी एक गाईचा गोठा होता, त्या गोठ्यात राहायची आणि त्या गाईची सेवा करायची. तिच्याजवळ एक गोपाल कृष्ण होता. लग्न झाल्यानंतर मिळालेला. त्या गोपाल कृष्णाची पूजा करायची. ती पूजा झाली की मंदिरात यायची. मंदिरात कायिक सेवा करायची, कायेन वाचेन मनान. तर मंदिर झाडणे, पुसणे, सगळी तयारी करणे असं त्या आजीचं नाव होतं. कोण होती ही आजी? विदर्भ देशी केरळ ग्रामी गोमाई नितवसत. विदर्भ देशी केरळ ग्रामी, विदर्भात केरळ नावाचं एक गाव, त्यात गोमाई नावाची ही स्त्री. गोमाई नितवसत विधवा ब्राह्मणी दरिद्री कोणी. विधवा ब्राह्मणी दरिद्री कोणी आपतही तिचे नसत. तिला कोणीच आप्त नव्हतं. कीर्तनात बसायची, मंदिरात सेवा करायची. एक आप्त नाही, काही नाही, गावात भिक्षा मागायची. आणि त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात पंढरीचं महात्म्य ऐकलं. काय पंढरीचं महात्म्य? जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हते वैकुंठ तेव्हा होते पंढरपूर. असे ते महात्म्य. गोमाईला पांडुरंगाच्या भेटीची खूप इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे ती कीर्तन झाल्यावर नामदेव महाराजांना भेटायला गेली. महाराज, मला पंढरीच्या वारीला यायचं. म्हणे चल, आता कार्तिकी जवळच आली आहे. कार्तिकीची वारी सन्निध पातली. कार्तिकीची वारी सन्निध पातली म्हणून गावात भिक्षा मागितली. कणिक, डाळ, तांदूळ गोळा केलं आणि गोमाई पंढरीच्या दिशेने निघाली. बरं, दर मुक्काम दर ती घडी घडी मागे राहून जायची. वय झालेलं, खांद्यावर पडशी, हळूहळू चालायची. त्या पुढच्या गावाला पोचतो न पोचतो, थोडं 10 मिनिटं झोपले, 20 मिनिटं झोपले, 2 तास झोपले की परत सूर्योदय व्हायचा, परत पुढच्या गावाला प्रभात व्हायची. 1-2 तास झोपायची. पण आयुष्यभर शरीर कायेनं झिजलेलं भगवंता करता, वाचेन भगवंताचं नाम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. मन शुद्ध करायचं असेल तर काया आणि वाचा हे दोघी भगवंताकडे सतत लागले पाहिजे, झिजले पाहिजे, तेव्हाच मन शुद्ध होईल. म्हणून दर मुक्काम दर कोस करीत करीत पायाला पोड आलेले. आपलं पुढच्या कुठेतरी जंगलात पाणी दिसलं तिथं थांबायचं, ती कणिक भिजवायची, 2 काड्या गोळ्या करायच्या, ते गरम खायचं कसं तरी, कधीतरी खायचंही नाही. आणि असं करत करत ती पंढरपूरच्या दिशेने निघाली. चालते चालते
आणि समोर पंढरी दिसली. आज तुम्ही पंढरपूर पाहिलं तर चंद्रभागा दोघी तीराने दुथडी भरून वाहते आज सुद्धा. तसं त्या काळी, पूर्वीच्या काळी नद्या दुथडी भरूनच वाहत होत्या. आणि आता हिच्याकडचे पैसे जे काही होते ते सगळे संपले. तो चंद्रभागेसी महापूर पूर होता. पहाते गोमाई चिंता तूर, द्रव्य नाही मज फार, पहिलं तिरा जाऊ मी कैसी. माझ्याकडे द्रव्य नाही. बरं, वयस्कर असल्यामुळे पाण्यातून चालून जाऊन शकणं शक्य नाही. नावाड्याला द्यायला पैसे माझ्याकडे नाही. एका नावाड्याला हात जोडून विनंती केली, हे भाऊ, मी तुला आशीर्वाद देईन, मला त्या तीरावर सोडून दे. मी विदर्भातून, केरळ ग्रामातून इतक्या लांबून आलेली आहे. मला त्या एकदा तरी पंढरीचं दर्शन होऊ दे. तो एक जण नाही म्हणाला. दुसऱ्यांदा त्या गर्दीत तिने बसायचा प्रयत्न केला. मग बसून जाऊ, खोटं नाट, जाऊ दे त्याला पैसे, तो तिकडे नेल्यावर काय नाहीये भाऊ, काय करेल. पण त्या नावाड्याचं लक्षात आलं. त्याने घेतलं आणि त्या म्हातारीला फेकलं. फेकल्याबरोबर ती चंद्रभागेत पडली. चंद्रभागेत पडली. सगळं पीठ वगैरे सगळं ओलं झालं. रडत रडत झाडाभागे बसली. देवा, काय करू रे, तुझं दर्शन नाही होत. कायेनं आणि वाचेनं शुद्ध झालेली स्त्री मनानं सुद्धा शुद्ध झालेली होती. तिने तिथंच बसली. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आणि त्या ऐकिली हाक देवता धावली. मार्ग दे तक्षणी रे मला माऊली. आणि पंढरपूरचा पांडुरंगाचा कैवारी, भक्तांचा कैवारी कळवळला. अरे म्हणून पांडुरंगाने कोळ्याचं रूप घेतलं. छोटासा पंचा लावला, डोक्याला पागोट बांधलं, आणि रात्रीच्या वेळेस 10:15 झाला. भगवान तिथं प्रकट व्हायच्या पहिले तिने डोळे लावलेले. हे देवा, काय करू, मला तिकडे तुझं दर्शन कसं होईल. कळवळते, करुणा भागते, आणि त्या करुणेला ओ देण्यासाठी भगवान आले. ऐसी ऐकोनी करुणावाणी, ऐसी ऐकोनी करुणावाणी, विठ्ठल संगत झाला. कोळियाचा वेश धरोनी, कोळियाचा वेश धरोनी, धावत तेथे आला. भगवान, आजी चल, मी तुला घेऊन जातो. कळवळला विठ्ठल विटेवरचा. अगं आजी, उठ 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 उठ, तुला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं ना, मी घेऊन जातो तुला. अरे बाबा, तुझ्याकडे नाव आहे का? अगं आजी, काय नाव? देव म्हणाला, या जगाला पहिलं तीर पोहोचवण्याचं काम मी करतो. म्हण मग तू आता नेशील कसा मला? अगं तू माझ्या पाठीवर बैस,
मी आत्ता तुला तिकडे घेऊन जातो. आजी म्हणाली, अरे बाबा, तू अजून 18 वर्षाचं पोरग, मी 90 वर्षाची आजी, मी मेली तर काही हरकत नाही, पण तू मेला तर तुझ्या मागे बायका पोरं सगळे रडायला लागतील. माझं काय विचार करतो? श्री हरी म्हणे मी सराईतो, श्री हरी म्हणे मी सराईतो, तारक भव सिंधून मी अडाणी. भगवान म्हणे, अगं आजी मी सराईत आहे, मी तारक भवसिंधू, मी भवसिंधू पार नेणारा सागरातून, मी अडाणी नाही. मी अडाणी नाही. पहा बर बाबा, अगं बैस म्हणून पाण्यात नेलं आजीला. कशी बसली खांद्यावर आजी, आजीलाही कळत नाही. आणि भगवान चंद्रभागेतून आजीला घेऊन चालले. गोमाई त्याच्या डोक्यावर हात ठेवते. मी तुम्हाला आधीच सांगितलं, जो नोकर मालकाच्या विश्वासास प्राप्त होतो तो मालकावर सत्ता गाजवतो. जो भगवंत अनेक भक्तांच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याच्या डोक्यावर आज आमच्या गोमाईने हात ठेवलेला. भगवान असताय, कारण त्याला आनंद कशात आहे? भक्ताची सेवा करण्यात. त्याला आपल्यासारखा आनंद नाही. तो म्हणतो, मी भक्ता करता काय करू शकतो? मी भक्तासाठी काय करू शकतो? म्हणून आजीने डोक्यावर हात ठेवले आणि भगवान चंद्रभागेत पोहताय. बाबा हळू रे बाबा, तुला काही थकला दमला तर मला सोडून दे पाण्यात. नाही पांडुरंगाचं दर्शन झालं तरी चालेल, पण तू तुझा जीव नको गमवू रे बाबा. भगवान म्हणाला, माझा भक्त कठीण परिस्थितीत सुद्धा समोरच्याचा विचार करतो. माझा भक्त कठीण परिस्थितीत सुद्धा समोरच्याचा विचार करतो. आणि म्हणत म्हणत म्हणत, त्याला काय वेळ लागतो पांडुरंगाला, म्हणत म्हणत त्याने चंद्रभागा पार केली आणि आजीला सोडला. आजीच्या पायाला हात लावला देवाने. म्हणजे आजी सोडलं तुला. ती आमची गोमाई पण त्या पांडुरंगाच्या पायाला सगुण रूपाला हात लावला. चांगला राहा बाबा, तुला द्यायला माझ्याकडे काही पैसे नाही, काही नाही. आणि चंद्रभागे स्नान केलं आजीने. सकाळीचे ब्रह्ममुहूर्त झालेलं आणि लागली दर्शन बारीत. लोकांच्या गर्दीत बडव्यांनी तिला बाजूला फेकलं आणि तिने लांबूनच असं पाहिल्यासारखं देवाचं रूप पाहिलं. गर्दीतून बाहेर येऊन बसली. दर्शन नाही झालं, दर्शन नाही. पुन्हा कळवळला ऐसी ऐकुनी करणावाणी, विठ्ठल संगत झाला. परत भगवंताला करुणा आली आणि गोमाई जवळ भगवंताने परत दुसरं रूप घेतलं आणि द्वादशी सोडायला गोमाई जवळ बसलं. आजी टाक भाकर, टाक. आजीने त्या चूल पेटवली आणि असं कसं तरी कच्च. का रे बाबा एकटाच आहे तू? म्हणे हो. तुझी बायको असेल ना? म्हणे आहे ना. मग बोलून आण तिला. म्हणून देव असे थोडेसे मागेला गेले, आईला घेऊन आले. आई वाळ आजीच्या हातचे भगवान प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी द्वादशी कार्तिकीची सोडतायत गोमाईच्या हातून.
इकडे संत भगवंताच्या दर्शनाला गेले. कुठल्या संताला भगवंताचं दर्शन होईना पंढरपुरात, म्हणे काहीतरी एखाद्या भक्ताचा अपमान झाला म्हणून सगळे संत मंडळी पाहायला सुरुवात करतायत. तर कुठे झाडाच्या खाली एक आजी एका 18 वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला द्वादशी सोडवण्यासाठी जेवण देते. आणि तो तेजपुंज वलय सगळ्या संतांना दिसला. सगळ्या संतांना तो तेजपुंज वलय दिसला आणि सगळे संत पळत आले. आणि तोपर्यंत भगवान गुप्त झाले. आजीला म्हणे, आजी तो जेवत होता तो पांडुरंग होता असं. म्हणून परत पांडुरंगाला बोलवलं आजीने, गोमाईने, आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं. पांडुरंग म्हणे, आई उठ, काय पाहिजे आता हेच दे, की आता इथून उठूच देऊ नको, तुझ्यातच समावून घे. म्हणून भगवंताने गोमाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि गोमाईची दिव्य ज्योत पांडुरंगाच्या चरणामध्ये विलीन झाली. असं का होऊ शकतं? असं आपल्या बाबतीतही होऊ शकतं. तुकाराम महाराजांनी जी आपल्याला साधना सांगितली, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता हो तुकाने चित्त करावे निर्मळा, येऊने गोपाळ राये तिथे. असं जेव्हा आपलं चित्त निर्मळ होईल तेव्हा पंढरीचा पांडुरंग, अयोध्येचा श्रीरामचंद्र, आपल्या मनात जो इष्ट देवता असेल तो आपल्या चित्तात येऊन राहील. फक्त हे चित्त निर्मळ झालं पाहिजे. जय ज्ञानेश्वर माऊली.